नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या बोगस बियाणाचा विषय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. खूप शेतकऱ्यांचं बियाणं उगवलेलं नाही आहे. मग त्याच्यामध्ये महाबीजचं बियाणं आहे, उन्नतीचं बियाणं आहे. खूप वेगवेगळ्या मॉडेलचे बियाणं राज्यामध्ये यावर्षी पेरणीसाठी आले. खूप शेतकऱ्यांनी गडबडीनं घेऊन पेरणी केलेली आहे आणि पेरणी केल्यानंतर आता त्या बियाणाची उगवणच झालेली नाही. खूप शेतकऱ्यांची फसगत झालेली आहे. आता त्यांना समजत नाही की नेमकं आता पुढे काय करायचं, कारण खूप शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते खूप मोठं नुकसान आहे. कारण आता त्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, तणनाशकाची फवारणी केलेली आहे, बियाणाचा खर्च, पेरणीचा खर्च, या सर्व गोष्टीचा बोजा त्या शेतकऱ्यावर सध्या आलेला आहे. आता परत दुसरं बी नवीन आणणे, परत पेरणी करणे, परत फवारणी करणे, हा डबल कुटाणा शेतकऱ्यांना झालेला आहे. आर्थिक हानी शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाकडून सध्या बातम्या येत आहेत की त्याबाबत चौकशी केली जात आहे. योग्य ते कंपन्यावर सील मारण्याची प्रक्रिया केली जात आहे. अशा अपडेट सध्या येत असल्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं बियाणं खोटं निघालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं बियाणं उगवलंच नाही पेरणी केल्यानंतर, अशा शेतकऱ्यांनी नेमकं करायचं आहे काय, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण घाबरून जायचं नाही तर विलाज नाही. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पेरणी झाल्यानंतर उगवणच झालेलं नाही, अशा शेतकऱ्यांनी त्या पिशवीचं टॅग असतो तो टॅग काढून घ्या. त्याचबरोबर ज्या दुकानातून तुम्ही पावती घेतलेली आहे, म्हणजे ज्या दुकानातून तुम्ही बियाणं खरेदी केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांनी ओरिजिनल पावती त्या दुकानदाराकडून घ्या आणि आपल्या जो कृषी अधिकारी असतो, कृषी सहाय्यक असतो तुमच्या गावचा, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा किंवा आपल्या तालुक्याच्या कृषीच्या ऑफिसमध्ये जाऊन हे सगळं डॉक्युमेंट जमा करा. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भागामध्ये तुमचं पेरणी झालेली होती त्या भागाचा न उगवलेला फोटो काढून ही सोबत न्या. म्हणजे सोबत जर पाहायचं म्हणलं तर जो भाग पेरलेला आहे त्या भागाचा पेरलेला न उगवलेला फोटो, त्याचबरोबर बियाणाचं टॅग, पिशवी असली पिशवी घ्या, त्याचं काय थोडं बी असेल तर थोडं बी घेऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जिथून तुम्ही बियाणं खरेदी केलेलं आहे त्या बियाणाची ओरिजिनल पावती इतकं घेऊन तुम्ही आपल्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधा किंवा आपल्या तहसीलदाराशी संपर्क साधा. तहसीलमध्येही अर्ज देऊ शकता, कृषी विभागाशी अर्ज देऊ शकता व त्याच्यामध्ये नमूद करायला विसरू नका की या पद्धतीचं मी बियाणं घेतलेलं होतं, ते बियाणं पेरून ते पेरलेली तारीख टाका, पेरणी होऊन किती दिवस झालेत हे पण त्या अर्जामध्ये नमूद करा. तरीही बियाणं वापरलं नसल्याचे स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख करा. आता राज्य शासनाकडून माननीय धरणीमामा यांनी स्पष्ट केले, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, माननीय बावनकुळे यांनीही स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचं दुबार पेरणीसाठी संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे, त्यांच्यासाठी निश्चित राज्य शासन मदत करेल असे स्पष्ट संकेत सध्या राज्य शासनाकडून मिळत आहेत. त्यामुळं आता आपण जी प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस केल्यानंतर जर ते बी खरंच डुप्लिकेट असेल, बोगस असेल, तर त्या कंपन्याला सील मारण्याची प्रक्रिया होणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणं देण्याचाही निर्णय माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आज माहिती मिळालेली आहे. आता ती खरी आहे का खोटी माहीत नाही, परंतु निश्चित राज्य शासनाकडून या शेतकऱ्यांची दखल घेतली जाणार आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अथवा नवीन बियाणं ज्या काय कोण्या माध्यमातून द्यायचं आहे त्या प्रयत्न केला जाईल. त्यामुळं तुम्हाला जी माहिती आत्ता मी दिलेली आहे ती माहिती प्रोसेस करा, आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा, कृषी सहाय्यकाला अर्ज द्या किंवा तहसीलला अर्ज द्या आणि त्याची पोच घेऊन ठेवा. निश्चित राज्य शासनाकडून या मोहिमेला सुरुवात होत आहे. पंचनाम्याची प्रक्रिया पाहिली जात आहे, उगवण झाली आहे का नाही. त्याच्यानंतर सर्व रिपोर्ट आल्यानंतर निश्चित त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाऊ शकतो किंवा नवीन बियाणे दिलं जाऊ शकतं किंवा आर्थिक मदत केली जाऊ शकते. त्यामुळं ज्यांचं बियाणं उगवलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी माझं बियाणं उगवलं नाही परंतु दुसरीकडलं बी आणून तो पेरला आहे, आता विलाज नाही. कारण राज्य शासनाचं बी कधी येणार, तो दुकानदार नवी पिशवी देणार नाही, तोपर्यंत रानातली जर वल उडून गेली तर शेतकऱ्यांनी पेरणी करायची कधी. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्याचं बी आणून परत पेरणी जर केली असेल तरीही राज्य शासनाने नियम अटी न लावता त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. आता काही मंडळातून अशी माहिती मिळाली की तुमच्या मंडळामध्ये पाऊसच कमी होता तर पेरणी कशाला केली. हे आता ही योग्य नाही. राज्य शासनानं जरी या पद्धतीची जर माहिती समोर ठेवून शेतकऱ्यांना टाळण्याचा जर प्रयत्न करत असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे. कारण यावर्षीचा जर पाऊस पाहिला
तर 2 किलोमीटरवर पाऊस आहे तर 2 किलोमीटरवर कोरडा आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळं हवामान तज्ज्ञ असो, त्याचबरोबर जे पर्जन्यमापक असतं ते आपल्या सर्कलला असतं, त्या सर्कलमध्ये जर पाऊस नाही पडलेला असला, त्याच्या बाजूला 5-10 किलोमीटरवर पाऊस पडतो, पेरणीयोग्य पाऊस पडतो. आणि मग असं सांगितलं जातं की तुमच्या सर्कलला पाऊस नसताना तुम्ही पेरणी केली म्हणून तुमचं भूगोल, हे पूर्णपणे चुकीचे व आडमुठे धोरण लावून शेतकऱ्याला राज्य शासनाकडून प्रयत्न केला जाऊ नये. कारण शेतकरी ओल असल्याशिवाय पेरत नाही. जर तो ओलच नसली असती रानात तर इतर कंपनीची बियाणं शेतकऱ्यांची वापरलेली आहेत, मग त्याच कंपनीचं बियाणं का वापरलं नाही, हाही प्रश्न त्यांच्यासमोर मांडता येऊ शकतो. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं बियाणं उगवलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड असो, बँक पासबुक असो, टॅग असो पिशवीचा, त्याचबरोबर थोडंसं बियाणं असो आणि ओरिजिनल पावती घेऊन आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तालुक्याच्या कृषी ऑफिसमध्ये जाऊन अर्ज दाखल करा किंवा तहसीलला अर्ज दाखल करा. निश्चित राज्य शासनाकडून या गोष्टीची दखल घेतली जात आहे. लवकरच त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाऊ शकते किंवा आर्थिक मदतही केली जाऊ शकते. जो काय होईल ते होईल, परंतु ज्या शेतकऱ्यांचं बियाणं वापरलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी ही कारवाई करा. निश्चित त्यांना लाभ मिळू शकतो. हीच अपडेट सर्व लाभार्थ्यांना द्यायची होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.